सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, भारतामधील पहिले डिजिटल जनगणना कोणत्या वर्षी होणार आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2025, ऑप्शन बी 2026, ऑप्शन सी 2027, ऑप्शन डी 2028। याचं उत्तर भारतामधील पहिली डिजिटल जनगणना 2026 वर्षी होणार आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, भारतामध्ये चंद्रयान 3 यशस्वीपणे चंद्रावर कधी उतरले? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जुलै 2023, ऑप्शन बी ऑगस्ट 2023, ऑप्शन सी सप्टेंबर 2023, ऑप्शन डी ऑक्टोबर 2023। याचं उत्तर भारतामधील चंद्रयान 3 यशस्वीपणे चंद्रावर हे ऑगस्ट 2023 मध्ये उतरले। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, जगातील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशाची आहे 2025 नुसार? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी रशिया। याचं उत्तर जगातील सर्वात जास्त लोकसंख्या भारत देशाची आहे 2025 नुसार। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, 5G सेवा भारतात प्रथम कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2019, ऑप्शन बी 2000, ऑप्शन सी 2022, ऑप्शन सी 2023। याचं उत्तर 5G सेवा भारतात ही 2022 वर्षी सुरू झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, डिजिटल ही योजना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए शेती, ऑप्शन बी ई कॉमर्स, ऑप्शन सी शिक्षण, ऑप्शन डी वैद्यकीय सेवा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर डिजिटल ही योजना ई कॉमर्सशी संबंधित आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन आहे, भारतातील पहिले सिम कंडक्टर प्लांट कोणत्या राज्यात उभारण्यात आले? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी तमिळनाडू, ऑप्शन डी कर्नाटक। याचं उत्तर भारतातील पहिले सिम कंडक्टर प्लांट हे गुजरातमध्ये उभारण्यात आले। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ॲप कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए टेलिग्राम, ऑप्शन बी व्हॉट्सअप, ऑप्शन सी सिग्नल, ऑप्शन डी मेसेंजर। याचं उत्तर जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ॲप व्हॉट्सअप आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, G20 शिखर परिषद 2023 भारतात कोणत्या शहरात झाली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी न्यू दिल्ली, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी बेंगलुरू। याचं उत्तर G20 शिखर परिषद 2023 भारतात ही नवी दिल्लीत शहरात झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, भारतातील पहिले हायड्रोजन ट्रेन प्रकल्प कुठे सुरू होणार आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी गुजरात। याचं उत्तर भारतातील पहिले हायड्रोजन ट्रेन प्रकल्प हरियाणात सुरू होणार आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10, भारतातील पहिले AI कायदा मसुदा कोणत्या वर्षी अपेक्षित आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2024, ऑप्शन बी 2025, ऑप्शन सी 2026, ऑप्शन डी 2027। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारतातील पहिला AI कायदा मसुदा 2025 वर्षी अपेक्षित आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11, जोडीदार नसलेला ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखलं जातं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी बुध, ऑप्शन सी शनी, ऑप्शन डी गुरु। याचं उत्तर जोडीदार नसलेला ग्रह म्हणून बुध ग्रहाला ओळखलं जातं। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12, UPI सेवा भारतात कधी सुरू झाली? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2014, ऑप्शन बी 2015, ऑप्शन सी 2016, ऑप्शन डी 2017।
याचं उत्तर आहे UPI सेवा भारतात 2016ला सुरू झाली, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 13 आहे, भारतामधील सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी पश्चिम बंगाल. याचं उत्तर भारतामधील सर्वात जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेश राज्यात आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे, भारतातील पहिले स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या शहरात सुरू झाला? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी भोपाळ, ऑप्शन सी इंदोर, ऑप्शन डी अहमदाबाद. याचं उत्तर भारतातील पहिले स्मार्ट सिटी प्रकल्प पुणे शहरात सुरू झाला, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 15 आहे, जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग कोणता मानला जातो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हॉलिवूड, ऑप्शन बी बॉलिवूड, ऑप्शन सी टॉलीवूड, ऑप्शन डी चायनीज फिल्म इंडस्ट्री. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग हा बॉलिवूड आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 आहे, डिजिटल इंडिया मोहीम कधी सुरू झाली? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2014, ऑप्शन बी 2015, ऑप्शन सी 2016, ऑप्शन डी 2017. याचं उत्तर आहे डिजिटल इंडिया मोहीम 2015ला सुरू झाली, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 आहे, जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारतात कोठे आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी अहमदाबाद, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी दिल्ली. याचं उत्तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम हे अहमदाबादमध्ये, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 आहे, भारतीय रुपयेवर सही कोणाची असते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए राष्ट्रपती, ऑप्शन बी RBI गव्हर्नर, ऑप्शन सी पंतप्रधान, ऑप्शन डी वित्त मंत्रालय. याचं उत्तर भारतीय रुपयेवर सही ही RBI गव्हर्नरची असते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे, एका देशात एक कार ही संकल्पना कोणत्या करारासोबत जोडली आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए उत्पादक पात्र, ऑप्शन सी GST, ऑप्शन सी कस्टम, ऑप्शन डी सेल्स टॅक्स. याचं उत्तर आहे एका देशात एक कर ही संकल्पना GST सोबत जोडली गेली आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 20 स्टार्टअप इंडिया योजना कधी सुरू झाली? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2015, ऑप्शन बी 2016, ऑप्शन सी 2017, ऑप्शन डी 2018. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर स्टार्टअप इंडिया योजना 2016ला सुरू झाली, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 21 आहे, भारतामध्ये सर्वाधिक मोबाईल ग्राहक कोणत्या कंपनीचे आहेत 2025 नुसार? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए एअरटेल, ऑप्शन बी जिओ, ऑप्शन सी वोडाफोन आयडिया, ऑप्शन डी BSNL. याचं उत्तर भारतामध्ये सर्वाधिक मोबाईल ग्राहक हे जिओ कंपनीचे आहेत 2025 नुसार, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 22 आहे, भारतामध्ये डिजिटल चलन कोणत्या संस्थेने जारी केले? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए SBI, ऑप्शन बी RBI, ऑप्शन सी आयोग, ऑप्शन डी NPI. तर याचं उत्तर आहे भारतामध्ये डिजिटल चलन हे RBIने जारी केले, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 23 आहे, PM किसान योजनेखाली शेतकऱ्यांना किती रक्कम दिली जाते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 4,000, ऑप्शन बी 6,000, ऑप्शन सी 8,000, ऑप्शन डी 10,000. याचं उत्तर PM किसान योजनेखाली शेतकऱ्यांना 6,000 रक्कम दिली जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 24 आहे, चहामध्ये लसूण टाकून पिल्यास कोणता आजार बरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सर्दी खोकला, ऑप्शन बी हृदयाचे रोग, ऑप्शन सी पचनाचे त्रास, ऑप्शन डी BP नियंत्रण. याचं उत्तर चहामधील लसूण टाकून पिल्यास सर्दी खोकला आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. लास्ट आपला 25वा क्वेश्चन आहे तो आहे, भारतामध्ये
पहिले अंतराळवीर राकेश शर्मा कधी अंतराळात प्रवेश केला? ऑप्शन सात, ऑप्शन ए 1982, ऑप्शन बी 1983, ऑप्शन सी 1984, ऑप्शन डी 1985. जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.